बातमी हवामानासंदर्भातली। आज विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भामध्ये तापमान 44 अंशांच्या पार गेलेले आहे। अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेची शक्यता आहे आणि त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, खरं तर आपण पाहतोय एकीकडे विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, दुसरीकडे मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज आहे। नेमका हवामान विभागाचा कुठल्या जिल्ह्यांसाठी काय अलर्ट देण्यात आलेला आहे? आपण पाहतोय दीपाली की सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णता उकाडा प्रचंड वाढला आहे आणि त्यातच विदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर मग कडाक्याचं ऊन जे आहे ते पडलेलं आहे। अगदी 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान गेलेलं आहे। मात्र दुसरीकडे काही भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये पावसाचा इशारा आज आणि उद्या देण्यात आला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे की 20 आणि 21 एप्रिलला पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे जी शेती आहे, जी पिकं आहे, ते धान्य जपून ठेवण्याचं देखील आवाहन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। एकीकडे 45 डिग्री तापमान इतकं असताना नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे की गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा दुपारच्या वेळी जेव्हा ऊन डोक्यावर असतं तेव्हा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। विदर्भाला विशेष करून हा जो उष्णतेचा धोका आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। काही ज्या सूचना आहेत त्या देखील दिल्या गेल्या आहेत। सोबत पाण्याची बाटली बाळगणं, टोपी सतत सोबत ठेवणं, सतत पाणी पीत राहणं, अशा काही सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत। मात्र उन्हाचा तडाखा असताना दुसरीकडे पावसाचा अंदाज देखील देण्यात आला आहे। त्यामुळे हे जे वातावरणात बदल आहे त्यामुळे आजार देखील पसरू शकतात आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि स्वतःची काळजी घ्यावं असं थेट आवाहन एकीकडे हवामान विभागाने तर केलेच आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आहे, कारण का तापमान वाढलं आहे, पिकाचं नुकसान म्हणजे पीक जे आहे ते करपतं जास्त उन्हामुळे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं देखील सावट शेतकऱ्यांवर आहे। दीपाली, निश्चितच जोई, त्यामुळे आपण पाहतो की एकंदरीत महाराष्ट्रावर हे दुहेरी संकट ओढवलेलं आहे। एकीकडे उष्णता, दुसरीकडे पाऊस, त्यामुळे नागरिकांना आपण सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करतोय। धन्यवाद जोई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।